श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यात कधी ना कधी अशी परिस्थिती येते की कुणीतरी आपल्याला सतत त्रास देत असतो. कधी तो मित्र असतो, कधी ऑफिसमधला सहकारीसुद्धा असतो, तर कधी कधी नातेवाईक, तर कधी कधी शेजारीसुद्धा आपणाला त्रास देत असतात. तर त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत. ते उपाय अगदी सोपे आणि साधे आहेत. जो सतत तुम्हाला टोमणे मारत असतो, तुमचा अपमान करत असतो, मानसिक त्रास देत असतो, तुमची किंमत ही कमी दाखवत असतो आणि अशावेळी आपल्या मनात एकच प्रश्न येत असतो, यातून बाहेर कसे पडायचे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 7 असे प्रभावी उपाय सांगणार आहे, जे केल्यावर तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. लोक तुम्हाला त्रास देणे बंद करणार आहेत आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप मजबूत होणार आहात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्या व्यक्तीला कोणत्याही व्यक्तीचा आत्मविश्वास कमी असतो, त्यालाच लोक जास्त त्रास देत असतात किंवा जास्त त्रास होत असतो. कारण त्रास देणारी व्यक्ती नेहमी त्या व्यक्तीलाच टार्गेट करत असते, जी शांत असते, जी विरोध करत नाही, जी स्वतःची बाजू मांडत नसते. म्हणून सर्वात पहिला उपाय आहे स्वतःवर विश्वास ठेवायचा. जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स दिसतो, तेव्हा लोक दोनदा विचार करत असतात. जीवनात प्रत्येक नात्यात मर्यादा असणे अत्यंत आवश्यक असते. जर कोणी वारंवार अपमान करत असेल, तुमचा चुकीचे बोलत असेल, तुमचा गैरफायदा घेत असेल, तर त्याला स्पष्ट सांगायचे, मला असे बोलणे अजिबात आवडत नाही. पहिल्यांदा सांगितले की लोकांना समजते. कधीकधी सर्वात मोठे उत्तर म्हणजे शांतता. जेव्हा कोणी तुम्हाला त्रास देतो, तेव्हा त्याला तुमची रिॲक्शन हवी असते. पण जर तुम्ही शांत राहिलात, तर त्याला समजते की हा माणूस माझ्या बोलण्याला महत्त्वच देत नाही आणि तो हळूहळू स्वतःच थांबतो. जीवनात सर्वात मोठा बदल म्हणजे यश. जर कोणी तुम्हाला कमी समजत असेल, तर स्वतःची स्किल वाढवा, मेहनत करा, प्रगती करा. जेव्हा तुम्ही पुढे जाता, तेव्हा लोक आपोआप तुमचा आदर करायला लागतात. वाईट लोकांच्या सोबत राहिल्यावर आत्मविश्वास हा कमी होत असतो, मन नकारात्मक होत असते. म्हणून नेहमी अशा लोकांसोबत राहा, जे तुमचा आदर करतील, तुम्हाला मोटिवेट करतील, तुमच्यासाठी चांगले विचार करतील. जर त्रास खूपच वाढला असेल, तर पुरावे जमा करायचे, मोठ्यांशी बोलायचं किंवा कोणाची तरी मदत घ्यायची. आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित राहण्याचा अधिकार असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करायचं. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता, तेव्हा दुसऱ्याची नकारात्मकता तुमच्यावर परिणाम करत नाही. जीवनात कधी-कधी लोक त्रास देणारच, पण महत्त्वाचे म्हणजे आपण त्या परिस्थितीला कसे सामोरे जातो. जर तुम्ही आत्मविश्वास वाढवला आहे, मर्यादा ठेवल्या आहेत, शांतता राखली आहे, स्वतःची प्रगती केलेली आहे, तर कोणतीही व्यक्ती तुम्हाला कायम त्रास देऊच शकत नाही. कारण लक्षात ठेवा, तुमची किंमत तुम्हीच ठरवता आणि तुम्हीच वाढवता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करा. खूप लोकांना वाटते की त्रास देणारी व्यक्ती खूप शक्तिशाली असते, पण सत्य हे खूप वेगळे असते. खूप वेळा त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या मनात असुरक्षितता असते, कमीपणाची भावना असते
इतरावर नियंत्रण ठेवण्याची सवयसुद्धा असते. म्हणून जे दुसऱ्याला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात, जी व्यक्ती मानसिकदृष्ट्या मजबूत असते, शांत असते, विचारपूर्वक बोलत असते, स्वतःची किंमत जाणत असते, कोणाच्या शब्दांनी सहज दुखावत नाही, अशी व्यक्ती पाहून लोक आपोआप मर्यादा पाळत असतात. स्वतःला मजबूत बनवण्याचे 5 मार्ग आहेत. रोज स्वतःवर काम करा. दररोज काहीतरी नवीन शिका. नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा, ज्यांच्यामुळे तुमची ऊर्जा ही कमी होत असते. त्यांच्यापासून दूर राहा. शरीर आणि मन दोन्हीही मजबूत ठेवायचे. व्यायाम करायचा, ध्यान करायचे. तुम्हाला काय आवडत नाही ते स्पष्ट सांगायचे. स्वतःचे ध्येय ठेवायचे. ज्यांच्या आयुष्यात ध्येय असते तो छोट्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वाभिमान. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता, तेव्हा जगही तुमचा आदर करायला लागते. म्हणून आजपासून स्वतःला वचन द्या, मी कोणालाही माझा अपमान करू देणार नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. खूप वेळा आपण स्वतःलाच विचारतो, लोक माझ्याशी असे का वागत असतील? यामागे काही कारणे असतात. कधीकधी शांत स्वभाव चांगला असतो, पण जर कोणी त्याचा गैरफायदा घेत असेल तर तुम्हाला आवाज उठवावा लागेल. जी व्यक्ती नेहमी हो म्हणते तिचा लोक जास्त फायदा घेतात. म्हणून कधीकधी नाही म्हणणे खूप आवश्यक असते. तुम्ही स्वतःची किंमत कमी करता. जर तुम्ही स्वतःला कमी समजत असाल तर लोकही तसंच वागतात. ती मजबूत व्यक्तीची ही 7 चिन्हे आहेत, जी तुमच्यात आहेत का ते तपासून पहा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा. ती स्वतःचा आदर करते, ती स्पष्ट बोलते, ती चुकीच्या गोष्टी सहन करत नाही, ती शांत पण ठाम असते, ती स्वतःची प्रगती करत असते, ती नकारात्मक लोकांपासून दूर राहत असते, ती स्वतःच्या ध्येयावर लक्ष ठेवते. स्वतःवर काम करा, स्किल वाढवा, शरीराची काळजी घ्या, व्यायाम करा, मन मजबूत ठेवा, मेडिटेशन करा, स्पष्ट बोला, तुम्हाला काय आवडत नाही ते सुद्धा जरूर सांगा. जीवनात प्रत्येकाला त्रास देणारे लोक हे भेटतच असतात, पण लक्षात ठेवा, तुमची किंमत दुसऱ्यांच्या शब्दांनी ठरत नाही. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणतीही व्यक्ती तुमचा आत्मविश्वास कमी करूच शकत नाही. मैत्रिणींनो, जर तुम्हाला आयुष्यात आदर हवा असेल तर सर्वात आधी स्वतःचा आदर करा. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता तेव्हा लोकही तुम्हाला महत्त्व देत असतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.